मित्रांनो, का कोण जाणे, पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोरचं जग शांत होऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागतं. आणि काही लोक दिवसातून 100 वेळा बडबड करतात तरी कोणालाच त्यांचं ऐकायचं नसतं. तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का? तुम्ही खूप मेहनत करता, छान वागता, सगळ्यांना मदत करता, पण तरीही लोक तुमचा आदर करत नाहीत. जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे. कधी काळी मीही मनापासून लोकांशी चांगलं वागायचे, मेहनत करायचे, पण सर्वांच्या भल्याचा विचार करायचे. पण वेळ आली की लोक मला गांभीर्याने घेतच नसत. तेव्हा खूप दुखायचं, वाटायचं माझ्यातच काय कमी आहे. पण मग मला एक गोष्ट समजली, आदर मिळवायचा असेल तर फक्त चांगलं वागणं पुरेसं नसतं, त्यासाठी हुशारीही लागते. आज मी तुम्हाला असे 15 जबरदस्त नियम सांगणार आहे, ज्यामुळे लोक तुम्हाला आदराने बघायला भाग पडतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, स्वतःचा सन्मान करा. अमेरिकेच्या नेत्या एलेनॉर रूझवेल्ट म्हणतात, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचं मन दुखवू शकत नाही. तुमची किंमत, तुमचा सन्मान हे दुसऱ्यांनी ठरवण्याची गरज नाही. जितका तुम्ही स्वतःचा मान ठेवाल तितका जग तुम्हाला मान देईल. समोर भिकारी असो किंवा लखपती, स्वतःला कधीही कमी समजू नका. नंबर 2, घेण्यापूर्वी देण्याची सवय लावा. आदर हा आरशासारखा असतो. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच 100 पटीने तुमच्याकडे परत येतं. म्हणून दुसऱ्यांचा आदर करा, त्यांनीही तुमचा आदर करावा. नंबर 3, विचार करून बोला. घाईघाईत दिलेलं उत्तर लोक विसरतात, पण विचारपूर्वक दिलेली उत्तरं लोक कायम लक्षात ठेवतात. नंबर 4, अपमान झाल्यावर डोळ्यात डोळे घालून बघा. कितीही चांगले असलात तरी काही लोक टीका करतीलच. असं झालं तर नजर खाली करू नका, घाबरू नका, चिडू नका. शांतपणे, धैर्याने त्या व्यक्तीकडे बघा. तुमचे डोळेच सांगतील, मी तुमच्या अपमानाने खचणारा नाही. यामुळे समोरचा माणूस अस्वस्थ होतो आणि स्वतःच गप्प बसतो. नंबर 5, मागणी पुरवठा नियम. आदर तुमच्या वयावर किंवा चांगुलपणावर ठरत नाही, तो ठरतो तुमच्या कौशल्यावर, तुमच्या स्थानावर, तुमची गरज किती आहे यावर. ज्या गोष्टी दुर्मिळ असतात त्यांचा आदर जास्त होतो. म्हणून दुर्मिळ कौशल्य शिका, स्वतःला उपयुक्त बनवा. नंबर 6, बोलण्यात सौंदर्य आणा. शांत, थोडक्यात आणि ठाम पद्धतीने बोला. बोलताना आधी विचार करा, योग्य शब्द निवडा, मगच बोला. तुमचं बोलणं अर्थपूर्ण असेल तर लोक तुमच्याकडे उच्च मत बाळगतात. नंबर 7, स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. शहाणे लोक स्वतःबद्दल गाद बसत नाहीत. ते त्यांचं कामच इतकं प्रभावी करतात की लोक स्वतःच त्यांचा आदर करतात. नंबर 8, तुमचा लूक आणि कपडे तुमचा आदर वाढवतात. तुमचे कपडे महाग असणे गरजेचे नाही. ते स्वच्छ, नीट बसणारे आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभणारे असले की पुरे. लोक अनावधानानेही नीटनेटके, सुसंस्कृत दिसणाऱ्यांचा आदर करतात. नंबर 9, स्वतःवर हसायला शिका. कधी थोडंसं स्वतःवर हसणं ही कमजोरीचं चिन्ह नसतं. ते दाखवतं की तुमचा मनाचा आणि विचारांचा स्तर उंच आहे. लोक अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात. नंबर 10, तुमचे दोष किंवा कमजोरी लोकांना सांगू नका. एकदा सांगा, विनोद करा, ते ठीक आहे, पण वारंवार स्वतःची कमजोरी दाखवली तर लोक तीच गोष्ट तुमच्या विरोधात वापरतात. नंबर 11, रहस्यमय व्यक्तिमत्व ठेवा. सगळं जगासमोर उघड करू नका. काल काय केलं, आज काय करता, उद्या काय करणार, लोकांना तुमच्याकडे आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे रहस्य. नंबर 12, कोणाची निंदा करू नका. गॉसिप करणारे लोक तात्पुरते मनोरंजक वाटतात, पण कधीच आदरणीय वाटत नाहीत. नंबर 13, चूक झाली तर मान्य करा. चुका सगळ्यांकडून होतात. मान्य केलेली चूक तुमची प्रतिष्ठा वाढवते, कमी करत नाही. नंबर 14, नम्र राहा. खोटं, चांगुलपणा कोणालाही कळतं, पण खरी नम्रता लोकांच्या हृदयात जागा बनवते. नंबर 15, जास्त चांगुलपणा खोटं वाटू शकतो. कधीकधी खूपच चांगलं वागणं लोक गैरफायदा घेण्यासाठी वापरतात. म्हणून चांगले राहा, पण मर्यादा ठेवा.
हे 15 नियम पाळले तर लोक तुम्हाला केवळ आवडतीलच नाही तर तुमचा आदरही करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.